भगवंताला प्रणाम करा. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ टिंकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे कळमना शाखेच्या सर्व सेवकाच्या वतीने आजची चर्चा बैठक श्रीमान राजूजी घोसे यांच्या इथं चालू आहे. त्या सृष्टीचे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू महंतगी बाबा धुमदेवजी हे सुद्धा या बैठकीत उपस्थित आहे, त्यांनाही माझा प्रणाम. तसेच आपली सर्वांची लाडकी वाराणसी आई सुद्धा या बैठकीत उपस्थित आहे, तिलाही माझा प्रणाम. आजच्या बैठकीचे अध्यक्ष श्रीमानजी निकुळजी यांना माझा नमस्कार. तसेच आजच्या बैठकीला लाभलेले सुरेशजी मैन यांना माझा नमस्कार. तसेच राजूभाऊ गोरखडे यांना माझा नमस्कार. तसेच या बैठकीला लाभलेले श्रीमानजी वैद्य साहेब यांना माझा नमस्कार. आजच्या बैठकीला लाभलेले सेवक सेवकी मुलं बाळ सगळ्यांना माझ्या नमस्कार. आतापर्यंत सेवकांनी आपापल्या परी त्यांच्या बुद्धीनुसार त्यांनी आपापले मार्गदर्शन केले. खरोखर या दुःख आले म्हणूनच आपण या मार्गात आलो, नाही तर कुणी या मार्गात आले नसते. कारण की आपल्या घरी असलेले 36 कोटी देवांगण विसर्जन करून आपण या मार्गात आलो नसतो. कारण की पिढ्यानं पिढ्या चालत असलेले देव विसर्जन करा आणि या मार्गात या असं पुष्कळशा लोकांना पटलं नसतं. पण दुःख असं असल्यामुळे आपण त्या गोष्टीकडे विचार केला नाही. कोणी ऐकणं आपण भगवंताकडे विचार करून आपण आपल्या या मार्गात आलो. बाबांना आपल्याला सगळ्यांना आपला अनुभव दिला, हरेकांना अनुभव दिला आहे. असा कोणी शिवत नाही का मला अनुभव दिला नाही. या मार्गात आलो तर बाबांना सगळ्यांनाच अनुभव, तेच अनुभव सेवकांनी सगळ्यांना एकमेकाचे अनुभव एकमेकांना माहीत झाले पाहिजे. म्हणून बाबांनी ही शाळा काढली नाही. शाळेमध्ये तेच अनुभव सांगायचे आहे. खरोखर या मार्गात सत्य अनुभव सांगायचे आणि आपण ते सत्य जे केलं पाहिजे. खरोखर लोकांना कोणाला म्हणण्यापेक्षा कोणाला पाहण्यापेक्षा बाबांना शिकवलेले 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम याच्याकडे जर खरोखर आपण लक्ष दिलं तर कधीही आपल्याला दुःख येत नाही. तो कार्यकर्ता कोणताही राहो, कोणीही राहो, बाबाचे तत्व शब्द नियम खरोखर आपण आपल्या अंतःकरणात पाहिले का, खरोखर मी माझ्या अंतःकरणात आहे का, तर आपण कधीही दुःखी होऊ शकत नाही. पण आपलं आपल्यात नाही पहा, स्वतःच्या आत्म्यामध्ये नाही पाहता. खरंच मी दिवसभरात किती चुका केल्या, का केल्या, कुठे चुकलो हे पाहत नाही. पण दुसऱ्याकडे जास्त लक्ष देतो. त्यानं अमकं केलं, त्यानं ते केलं आणि यानं हे केलं, ते पाहायला नाही सांगितलं. बाबालाही शेवकाने शिवा दिली, लोकांनी शिवा दिल्या, शेवकानेही शिवा दिली. पण बाबानं त्यांच्याकडे त्या दृष्टीनं पाहिलं नाही. बाबाचं म्हणणं होतं सेवक हा भगवान, त्याला सेवकापरीच बाबांना ठेवलं. कुणालाही असे अपशब्दात बोलले नाही. मग आपण का बोलतो, आपल्याला का राहायचे ते आपणही मरण्याचे वचन भगवंताला दिलं. मग आपण सही वचन दिलं का भगवंता? ज्याने सही वचन दिलं त्याच्या मुखात शिवा येतच नाही, त्याच्यावरची वाईट शब्द येतच. मग आपण हे करू शकत नाही. जर कार्यकर्ताही चुकले, कार्यकर्ता चुकत नाही, हा काही भगवान नाही. कार्यकर्ता हा बी चुकू शकतो. पण जर सत्य आहे, जर सत्य जे कोणी सांगितलं त्या सत्याकडे लक्ष द्यायला हरकत नाही. जर कार्यकर्ता हे झालं, कार्यकर्ता भगवानच झाला, मग बाबाच झाला. बाबानं असं म्हटलं नाही, त्या चुकीची आपल्याला सोडवणूक करता येते. कार्यकर्ताही चुकू शकते. माझ्या हातानं दिवसभरात बी गलत्या होत असतील तर त्याही चुकीची मला सोडवणूक करता येते. बाबांना आपल्याला हे सांगितलं, पण आपण यांच्याकडे लक्ष देत नाही. सत्य बाबांनी सत्यावर परमेश्वर उभा केला. कोणी बाबाला खरकडे टाकलं, कोणी काही केलं, पण बाबांना त्याकडे कोण्याही गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. फक्त लक्ष ठेवलं भगवंताकडे.
तेव्हाच बाबाला भगवंत मिळत. बाबानं चाहलं असतं तर बाबा काही धन कमावलं असतं, बाबाला म्हणे भगवंत तुला का पाहिजे, तर बाबानं काही मागितलं नाही. बाबानं का मागितलं तर मला तूच पाहिजे. आम्ही भगवंताला नाही मागत मला धन पाहिजे, मला पोरग पाहिजे, मला यमक पाहिजे, मला ढमक पाहिजे. पण बाबाला का नाही मागत? बाबालाच मागून घ्या ना. बाबा भेटले तुमच्या घरी, सगळ्या सृष्टी सगळ्याच गोष्टी सरळ झाल्यानंतर. म्हणून बाबालाच मागून घ्या. इतर मागण्यापेक्षा एक हे धन तत्पुरतं आहे तुमच्याकडे. बाबा देणं काही सरणार नाही. म्हणून बाबालाच मागून घ्या. जर बाबा जर तुमच्या पाशी आहे तर सगळं कोणत्याच गोष्टीची अडचण नाही. म्हणून आपल्याला बाबालाच मागून घ्यायच्या ना. आपलं जे काही आहे सगळं सोडून द्यायचं आहे. सगळं अर्पण भगवंतावर आपलं मन करा. भगवंताला सांगा, भगवंत कोण्याच गोष्टीत आपल्याला कमी पडू देत नाही अशी बाबाची गवाही. आणि त्या गवाहीला आपल्याला घेऊन चालायचं. म्हणून सेवक बांधवांना एवढंच सांगू इच्छितो का बाबाच्या तत्व शब्द नियमानं त्याला कुठेही कुठलीही अडचण येणार नाही. तो भगवान आहे. एवढेच बोलून मी आपले शब्दाला विराम देतो. माझ्या बोलण्यात काही चालण्यात काही चूक झाली असेल, कोणाला वाईट वाटलं असेल तर मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो. तसेच आजच्या बैठकीचे अध्यक्ष यांना सुद्धा क्षमा मागतो. इथं लाभलेले सगळे सेवक सेवकी मुलं बाळं सगळ्यांना मी क्षमा मागतो. बोला.